अधिक मास आणि दशहरा उत्सव याचा वृत्तांत मी अरुणा बिजूर सादर करीत आहे. वैशाख संपत आला आणि जोशी काकूंकडे मी गंगा लहरी आणि दशहरा गंगा स्तवन घेऊन गेले. आता हे वाचायचे आहे ना असं विचारता काकू म्हणाल्या, आधी अधिक ज्येष्ठ येईल, नंतर नेहमीचा ज्येष्ठ. गंगेचा उत्सव शुद्ध प्रतिपदा ते दशमी असतो. मंगळवारी भजनाच्या वेळी आधी काकूंनी अधिक महिन्याला मलमास का म्हणतात, त्याला पुरुषोत्तम मास नाव कसे मिळाले हे सांगितले. भौगोलिक माहिती सांगितली. चांद्र कालगणना आणि सौर कालगणना यात तफावत पडते. ती भरून काढण्यासाठी 27 ते 33 म्हणजे सरासरी 3 वर्षांनी अधिक मास येतो. म्हणून 33 अंकाला महत्त्व आहे. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर म्हणजे 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस येतात, तसं हे आहे. अधिक महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेली उपासना, जपजाप्य, पूजा, दानधर्म अधिक पुण्यदायक असतात. म्हणून या महिन्याला जावयाचा मान केला जातो. या महिन्यात जावयाचा मान केला जातो. त्याची पूजा करून 33 अनारसे आणि चांदीची वस्तू, विशेषतः दीपदान महत्त्वाचे दिले जाते. जावई विष्णुरूप आणि मुलगी लक्ष्मीचे रूप मानतात. आम्ही नेहमी भगवद्गीतेचे ध्यान आणि 12वा-15वा अध्याय म्हणतो. विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणतो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् इति ध्यानम्. ओम विश्वं विश्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतक्रूधभूतभृदभावो भूतात्मा भूतभावनः. अधिक मास निमित्ताने श्री विष्णू सहस्रनामावली पण म्हटली. नाव घेताना स्तोत्रातील एक नावाच्या मागे ओंकार लावून म्हणतात. तुळशीपत्र वाहतात. ओम विष्णवे नमः. यज्ञ असेल तर नमःऐवजी स्वाहा म्हणतात. ओम षटकाराय स्वाहा. अनगा पेडणेकरने अधिक मास आणि पुरुषोत्तम मासाची कहाणी वाचली. आमच्या इथे काही दिवस राहायला आलेल्या गुजराती आजी लता शिरोडकरला रोज नवी कथा सांगत त्यांची अधिक मास साजरा करण्याची पद्धत तिने सांगितली. बीना नाईकने पुरुषोत्तम मासाची आरती म्हटली. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या दासबोध वर्गात वेगवेगळ्या पद्धतीने अधिक मास उपासना झाली. रविवार RVT वर्गात 16वा अध्याय म्हटला. विनोबा भावेंनी 1 वर्ष नामांना चित्ररूप दिले. माधवी मेडेकरने तशीच चित्रे काढली, त्याबद्दल तिने सांगितले. ते ऐका आणि पहा. नमस्कार, मी माधवी मेढेकर. विनोबाजींनी काढलेल्या विष्णू सहस्त्रनामाच्या चित्रलिपीबद्दल बोलताना मला काही इकडे खूप सुंदर वाटले. ते वाचून दाखवल्याशिवाय राहवत नाही आहे. तर 3-4 जरा मी नामं वाचून दाखवते ज्याचा त्यांनी अर्थ लिहिलेला आहे. तर पहिलं आहे महाअक्ष. महाअक्ष मतलब बड़ी आँख वाला. भगवान आँख खोल करके भक्तों की तरफ दिखता है, लेकिन भक्तों को आँख बंद करके भगवान का ध्यान करना पड़ता है. अगर वह आँख बंद करेगा तो दुनिया खत्म, भक्त भी खत्म. अगर भक्त आँख खोलेंगे तो भगवान दिखेगा ही नहीं, दुनिया दिखेगी. किती सुंदर लिहिलंय. नंतर एक गरुड ध्वज आहे. भगवान विष्णु की ध्वजा पर गरुड़ चिन्ह है. भगवान गरुड़ चिन्ह है
वैसे वे गरुड़ वाहन भी है। गरुड़ भगवान का हवाई जहाज है। उस पर आरूढ़ होकर वे तुरंत भक्त रक्षा के लिए पहुंच जाते हैं, चाहे शांति कुटीर जाना हो, चाहे लक्ष्मी नारायण मंदिर, चाहे ब्रह्म विद्या मंदिर। त्याच्यानंतर त्यांनी सर्व लक्षण लक्षण्य वरती 360 नाम आहे हे त्यांनी लिहिले। भगवान को जो भी लक्षण कहो, भगवान को जो भी लक्षण करो, भगवान को लागू होता है। इसीलिए तुकाराम ने कहा है, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला। अब आज से यह नाम लेखन समाप्त हो रहा है। आज का पवित्र दिन है गांधी जयंती। त्याच्यानंतर त्यांनी लेखन समाप्ती का केली ते त्यांनी इतकं छान लिहिलंय कि लेखन समाप्ति क्यों, सब लक्षण इस एक नाम में आ गए। भगवान के लक्षण तो अनंत होंगे। समर्थ रामदास कहते हैं, 24 नामी सहस्त्र नामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा है अंतर्यामी, विवेके ओळखावा। कबीर कहते हैं, श्वास श्वास में राम कहे, वृथा श्वास मत खोए। कारण 2, यह 360वां नाम है, प्रतिवर्ण के 360 दिनों के लिए पर्याप्त है। कारण 3, आज से बाबा अपनी पेंसिल राम हरि को अर्पण करेगा। धन्यवाद। जय जय रघुवीर समर्थ। सखोल आणि प्रबोध वर्गात सुद्धा उपासना झाली। काकूंनी सहस्रनामाचे वर्गीकरण केले। उदाहरणार्थ सौंदर्य, अवयव, अवतार, बीज, आभूषणे, शस्त्र, अंक, विरोधी, नकारात्मक, प्राण, जीवन, यज्ञ यांच्या आधारे नामाचा अर्थ आणि संदर्भ त्या सांगतात। यावर्षी त्यांनी पार्ले दासबोध मंडळात 2 शुक्रवारी सांगितले। मी ज्याची वाट पाहत होते तो दशहरा गंगोत्सव आला। 2 मंगळवारी आम्हाला साजरा करता आला। शंकराचार्य लिखित दशहरा गंगा स्तवन म्हटले। जगन्नाथ पंडित लिखित गंगा लहरी पठण करताना खूप समाधान लाभते। स्तवन स्तोत्र: नमः शिवायै गंगायै शिवदायै नमो नमः, नमस्ते रुद्ररूपिण्यै शांकर्येत ते नमो नमः। श्री गंगा लहरी स्तोत्र: समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायां किमपि तन्, महेश्वर्यं लीलाजनितजगत्खण्डपरशोः, श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमतमूर्तं सुमनसां, सुधासौन्दर्यं ते सलिलमशिवं न शमयतु। सिद्धीसाठी प्रार्थना: अशेषा भूमीचे विपुलतर सौभाग्य मिरवी, जगाते लीलेने करी शिवतया भूती पदवी, श्रुतींची तत्वोक्ती सुकृत विबुधाचेची अथवा, सुधा बंधू तुझे सलिल अमुचा नाशी अशिवा। हे गंगे, तुझ्या पाण्यामुळेच पृथ्वीला शोभा आली आहे। हे जग ज्याची लीला आहे त्या परमेश्वराला तू भूषणावह आहे। जे वेदांचे तत्व सांगते, देवादिदेवांचे पुण्य जणू अमृतच आहे। ते तुझे पाणी आमच्यातील अमंगल दूर करो। गावच्या नदीला गंगा मानतो आपण। नदीची स्तोत्र, गाणी, आरती, गायन भक्तिभावाने केले। जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी।
चिदानंद सुंदर चिदानंद शिवसुंदरतेची पावतेची तू मूर्ती, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी.